तर भंडारा गोंदिया लोकसभेतून भाजपाने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि सुनील मेंढे यांनी सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि मेंढे यांच्या समर्थनामध्ये महायुतीचे नेते एकवटलेले बघायला मिळाले। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपाने पुन्हा एकदा सुनील मेंढे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिलेली आहे। दरम्यान सुनील मेंढे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या समर्थनामध्ये महायुतीचे सर्वच नेते एकवटलेले बघायला मिळालेत। भंडारामध्ये सुनील मेंढे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, सुनील मेंढे यांच्या समर्थनामध्ये महायुतीचे सर्व नेते एकवटले। भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे बोलतायत, आपण थेट जाऊयात। परत एकदा सगळे वरिष्ठ नेत्यांचे आदरणीय मोदीजी, आदरणीय जे.पी. नड्डाजी, आदरणीय अमित भाई शहा आणि विशेषतः आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी विशेष माझ्यावरती विश्वास टाकून हे तिकीट मला देऊ केली। सोबतच आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आदरणीय राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल यांचं मी विशेष आभार मानू इच्छितो की त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळेच मला हे पुन्हा एकदा संधी या भागाची मिळाली। मित्रांनो, गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, सुरुवात माझी दुर्दैवाने करोनापासून झाली। ज्या करोनामध्ये आपण नव्हे तर संपूर्ण जग थांबलं होतं, थबकलं होतं, निपचित पडलं होतं। अशा करोना काळात माझ्या खासदारकीची सुरुवात झाली आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्ष करोनामध्ये तुम्ही आणि आपण बघितलं असेल, ज्या ठिकाणी जे माझ्या परीने शक्य असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी ग्राउंड लेवलला राहून, जमिनीवरती राहून, दवाखान्यात फिरून एक आपल्या सर्वांच्या संपर्कात राहून, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून येऊन या क्षेत्राच्या रुग्णांची आणि या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिक प्रयत्न केला। आपण बघितलं असेल, करोना काळामध्ये जेव्हा अनेक मंडळी आपल्या नातेवाईकांचे भावाचे सोबत करायला तयार नव्हते, तेव्हा आमचे कार्यकर्ते आणि मी खांद्याला खांदा लावून जागोजागी जाऊन त्यांना सांत्वना देऊन त्यातून त्यांची मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आणि त्यानंतर आपल्याला माहित असेल, गेल्या 3-3.5 वर्षामध्ये सतत या दोन्ही जिल्ह्यामध्ये संपर्क ठेवून मला माहित असेल, दिव्यांग बंधूंसाठी विशेषतः मी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं एक वेगळा मेळावा घेतला आणि त्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांग बंधूपर्यंत